नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे व्हेज पुलाव। व्हेज पुलावसाठी सगळ्यात अगोदर इथं मी बासमती राईस घेतले, 2.5 वाटी असं बासमती राईस घेतलेला आहे। ह्याला 1 ते 2 वेळेस पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर भरपूर असं पाणी घालून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं। अर्ध्या तासाच्या नंतर इथं मी गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये जितका तांदूळ होतं 2.5 वाटीला इथं मी 5 ते 6 वाटी असं पाणी घेतलंय एका पातेल्यामध्ये आणि ते गॅसवरती ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। इथे मी अर्धा लिंबू, तेजपत्त्याचे 2 पानं, 4 लवंगा, 4 मिरी, 1 इंचाचं दालचिनी घातले आणि 2 चमचे असं तेल वापरले। चवीनुसार मीठ घालायचं। त्यामध्ये हिरवी विलायची, काळी विलायची मोठी ते घातले। पाण्याला उकळी आल्यानंतर जे अर्धा तासासाठी भिजत ठेवलं होतं बासमती राईस ते घालायचं। यामध्ये एकदम मीडियम हीटवर ह्याला शिजवून घ्यायचं। 70% असं शिजवून घ्यायचं। खूप जास्त मऊसर होऊ द्यायचं नाही आहे ह्या तांदळाला। मोठाच गॅस मीडियम हीटवरच शिजवून घ्यायचं, बारीक गॅस अजिबात करायचा नाही आहे। आता हे तांदूळ शिजल्यानंतर एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचे, जेणेकरून ह्याच्यामधलं सगळं पाणी नितळलं जाईल। सगळं तांदूळ काढून घेतल्यानंतर एका गाळणीमध्ये त्याच्यावरती 1 चमचा असं तूप सोडायचं। त्यामुळे एकदम खुल्ला होतं आणि एकदम ह्याला टेस्ट पण खूपच छान येतं। इथं मी पुलावसाठी थोडे भाज्या कट करून घेतले। त्यामध्ये बटाटा, बीटरूट, गाजर, कांदे आणि कढीपत्ता, खडे मसाले, दही वापरले अर्धी वाटी असं आणि टोमॅटोचं प्युरी वापरलेला आहे। बिर्याणी मसाला आणि गरम मसाला सुद्धा घेतले। सगळ्यात अगोदर इथे एका कढईमध्ये 1 ते 1.5 वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं। आता हे सगळे भाज्या मी तळून घेणार आहे। सगळ्यात अगोदर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे। 2 ते 3 असं बटाटे घेतलेले, बारीक आकाराचे 3 घेतलेलं होतं। बटाटे तळून घ्यायचं। बटाटे तळून घेतल्यानंतर इथं मी 2 घेतले गाजर, 2 गाजर कट करून घेतले। तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता। मी इथं उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे गाजर। गाजर तळून घेतल्यानंतर 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, उभे कट करून घेतले। कांदे तळता वेळेस गॅस बारीक करून तळायचं, जेणेकरून ते कांदा एकदम कुरकुरीतपणा होतं। एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायचं। एकदम थोडंसं लाल कलर रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आणि गाळणीमध्ये गाळून ठेवायचं। असं त्याकडून कुरकुरीतपणा राहतं ते। कांदा तळून घेतल्यानंतर इथं बीटरूट तळून घेतलेला आहे। मी अर्धाच बीटरूट वापरला। तुम्ही हे भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। जास्त वापरलं तर सुद्धा खूपच छान लागतं हे पुलाव। इथं मी ब्रेडसुद्धा तुम्ही वापरू शकता। ब्रेडचे स्लाइस करून घ्यायचे, ते सुद्धा तळून घ्यायचं। इथं मी घेतलं नाही आहे। कढीपत्ता तळून घ्यायचं। हेच तेल मी आता फोडणीसाठी वापरणार आहे। या तेलामध्ये खडे मसाले घालायचं, अर्धा चमचा शहाजिरे, 4 मिरे, 4 लवंगा, तेजपत्ता हे घालायचं। थोडंसं तळतळल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतला ते घातले। 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या ते घातल्या। लसूण अद्रकचं पेस्ट घातलेला आहे 1 चमचा असं। हे घातल्यानंतर चवीप्रमाणात मीठ आणि लाल तिखट चवीप्रमाणात अगदी थोडंसं हळद वापरले। आता ह्याला एकदम छानसं तळून घ्यायचं। थोडंसं तेल कलर चेंज झालं की यामध्ये टोमॅटो प्युरी वापरायचं। मी मोठ्या आकाराच्या 2 टोमॅटोचं मी प्युरी करून घेतलं आहे, मिक्सरमधनं काढून घेतलं आहे, ते सुद्धा घालायचं। ते घातल्यानंतर एकदम छानसं 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। तेल सुटत आल्यानंतर दही वापरायचं। दही घातल्यावर सुद्धा 1 ते 2 मिनटात ह्याला असंच फ्राय करायचं। त्यानंतर इथं 1 चमचा असं गरम मसाला आणि 2 चमचे असं बिर्याणी मसाला वापरलेला आहे, ते घालायचं। ते सुद्धा तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर इथं मी जे बासमती राईस शिजवून घेतलेलं ते घातलं आहे। आता ह्याला सगळं छानसं सगळीकडने मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जे लिंबाचे फोडी
असलेले काढून टाकायचं यामधलं. लिंबाची फोडी घातल्यानं भात एकदम पांढरा शुभ्र होतं. तेलामुळे सुटसुटीतपणा होतं भात. आता ह्याला एकदम छानसं 1 ते 2 मिनटं असंच फिरवत राहायचं. सगळीकडनं जे ग्रेव्ही असते ते सगळीकडनं लागलं पाहिजे. आता आपण तळून घेतलेले भाज्या घालायचं. बटाटा, गाजर, बीटरूट हे घातल्यानंतर थोडंसं फ्राय करून घ्यायचं अजून तसंच तेलामध्ये. कोथिंबीर घालायची. तळलेला कांदा घालायचा. यामध्ये ना ब्रेड तळलेलं घातलं तर खूपच छान टेस्ट लागतं. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातलेलं आहे. सगळ्यात वरती कढीपत्ता घालायचा यामध्ये. आणि आणखीन अर्धा 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा असं बिर्याणी मसाला घातला आहे सगळ्यात वरती. आणि 2 चमचे असं तूप घातलं आहे. हे सगळं घातल्यानंतर आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती पुदिन्याचे पानं घालायला विसरायचं नाही आहे. पुदिन्याच्या पाण्यामुळं ह्या पुलावला खूपच छान टेस्ट येते. पुदिन्याचे असं पानं घालून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. एकदम छान वाफू द्यायचं. थोडंसं साधारण 1 मिनटं असं वाफवायचं, खूप जास्तही नाही. आणि पुदिन्याच्या पाण्यानं एकदम छान टेस्ट लागतं. तुम्ही नक्की घालून बघा. इथे मी दही फेटून घेतले. त्यामध्ये अर्धा बीटरूट असं खिसून घेतलेलं आहे. अर्ध्यापेक्षाही कमी 1 फोड असं खिसून घेतलेलं आहे. अर्धा गाजर खिसून घेतलेला आहे. आणि त्याचमध्ये थोडेसे मिरच्या वापरलेला आहे चवीप्रमाणात. आणि शेंगाचं कूट वापरलं 1-4 चमचे असं ते घालायचं. चवीप्रमाणात मीठ घालायचं यामध्ये. मी असं साधं सिंपल असं कोशिंबीर बनवलं आहे. खूप जास्त काही घातलं नाही आहे यामध्ये. आता एकदम छानसं ह्याला खलेवरती करून घ्यायचं पुलावला. 1 नंबर असं झालेला आहे पुलाव. तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करून बघा. आणि कोशिंबीरमध्ये मी कांदा तुम्हाला सांगायला विसरले होते, कांदासुद्धा वापरलेला आहे कोशिंबीरमध्ये. चला मग आजची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा 1 चमचा स्वाद.